झाड की पत्ती असा उल्लेख केला होता। त्यावर शिंदे असं म्हणतात अमित शहा आहे, असं वृक्ष आहे, जमाल गोटा आहे, भल्या भल्यांना ते बघूया जमाल गोटा ते नक्की कोणाला देत आहेत। एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदे नाही मिळणार आहे। मी जे म्हणतोय की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय हे तुम्हाला वारंवार जे सांगतोय हे शिंदेनाही माहिती आहे की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय आणि तो शिंदेंचाच पक्षातला असणार। या जमाल गोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका। तुम्हाला ईडीचा जमाल गोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटलात। जमाल गोटा काय असतो? ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आला उद्या 2 तासासाठी, आम्ही या सगळ्यांना जमाल गोटे देऊ आणि 72 तास संडासात बसवू। हे जमाल गोटे आम्हाला सांगू नका तुम्ही। या ईडी आणि सीबीआयच्या गोळ्या आहेत जमाल गोट्याच्या। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी दिली आहे ती गोळी, म्हणून त्यांची पोपटपंची सुरू आहे अमित शहाच्या बाजूने। अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर, स्वाभिमानावरती आक्रमण केलेलं आहे। अमित शहा महाराष्ट्र तोडायला निघालेले आहे। अमित शहानं मराठी माणसाच्या स्वाभिमानावर पाय ठेवलेला आहे। अशा वेळेला उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख जर बोलले असतील तर त्याचं एकनाथ शिंदेनी कौतुक केलं पाहिजे, पण हे लाचार आहेत। एकनाथ शिंदे ह्यांना जो जमाल गोटा दिला जातो दिल्लीतून अमित शहाकडून, त्याच्यामुळे ते तोंडानं उलट्या करतायत। सरकारमध्ये